झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। साधूच्या वेशातील उत्तराखंडचे लुटारू गजाआड। धुळ्यात मोहाडी पोलिसांची 24 तासात कामगिरी। धुळ्यातील लळिंग घाटात साधूच्या वेशात लुटमार करणारी उत्तराखंड येथील नाथ सफेरे टोळी मोहाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासात गजाआड केली आहे। पोलिसांनी 5ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून चोरलेला ऐवज देखील जप्त केलाय। माहितीनुसार ललिता नरेंद्र पाटील या महिलांसमवेत क्रुझर वाहनाने धुळ्याकडे येत होत्या। लळिंग घाटात साधूच्या वेशातील इसमांनी त्यांना थांबवले। वाहन चालक भगवान पाटील यांनी वाहन थांबवले। साधूंच्या मागणीनुसार त्यांना पाणी द्यायला व आशीर्वाद घेण्याच्या दाव्यावर विश्वास ठेवून महिलांनी गाडी सोडली तेव्हा लुटारूंनी चाकू काढत त्यांना धमकावले। सोना निकालो वरना मार दूंगा अशी धमकीही त्यांना दिली। घाबरलेल्या महिलांनी त्यांच्या जवळील सोन्याची मणीमाळ, कानातील टॉप्स आणि इतर दागिने आरोपींना दिले। या लुटीत एकूण 1,05,000 रुपये किमतीचा ऐवज या चोरांनी लंपास केला आणि नंतर स्विफ्ट डिझायरने पसार झाले। मोहाडी पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला आणि उत्तराखंड येथील धेसुफुरा सफेरा बस्ती, तालुका रोशनाबाद, जिल्हा हरिद्वार येथील नाथ सफेरे टोळीतील विक्की मोसमनाथ नाथ सफेरे, सौदागर बाबूनाथ नाथ सफेरे, गोविंदनाथ कुकुनाथ नाथ सफेरे, जागीरनाथ बाबूनाथ नाथ सफेरे, क्रांता मौसमनाथ नाथ सफेरे यांना ताब्यात घेतले। पोलिसांनी लुटारूंकडून चोरी केलेला ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन देखील जप्त केले। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।